दुसरा तरंग आणि दुसऱ्या तरंगामध्ये आता आपल्याला ग्रंथाचा जो विषय आहे त्या विषयावर पूर्वपक्षांनी काय घेतलेला आहे? आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे विषय तो काही सिद्ध होऊ देत नाही. काय ग्रंथाचा विषय काय आहे? ब्रह्माचं ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. म्हणजे ग्रंथकार म्हणतात की जीव आणि ब्रह्म एक आहेत. हेच आमच्या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे? प्रमाणाने युक्तीनं सिद्ध केलेलं आहे. हा पूर्वपक्षी म्हणतो कसं काय हो तुमच्या ग्रंथाचा विषय असला जीव आणि ब्रह्म एक कुठं असू शकतो काय? जीव आणि ब्रह्म एक असू शकत नाही. का असू शकत नाही? जीवाच्या ठिकाणी आणि ब्रह्माच्या ठिकाणी असणारे जे धर्म आहेत ते सगळे विरोधी धर्म आहेत आणि विरोधी धर्म असल्यामुळं जीवाचं ब्रह्माचं ऐक्य होत नाही. मग काय काय विरोधी धर्म आहेत? त्या विरोधी धर्माचं आपलं चिंतन सुरू आहे. आणि लक्षामध्ये पूर्वपक्षाच्या मतानुसार सगळं चालवायचं. सगळं पूर्वपक्षच बोलतो. काय काय विरोधी धर्म आहेत? जर आपण विरोधी धर्माचा विचार करायला लागलो तर जीवाच्या ठिकाणी पंचक्रिय शास्त्रकाराने सांगितलेले पतंजलींनी योगसूत्रामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये 5 क्लेश सांगितलेले आहे का नाही? पंचक्लेश म्हणजे दुःखाला कारण असलेले जे घटक आहेत त्याला क्लेश म्हणतात. आणि असे किती सांगितले? 5 सांगितले. कोणते 5 क्लेश? अविद्या. अविद्या म्हणजे काय? तर अविद्या शब्दाचा अर्थ आहे जी वस्तू अनित्य आहे, जी वस्तू मलिन आहे आणि जी वस्तू दुःख रूप आहे. अशा अनित्य, मलिन आणि दुःख असलेल्या वस्तूच्या ठिकाणी त्याच्या उलट बुद्धी, उलट त्याचं ज्ञान कसं? ही वस्तू नित्य आहे, ही वस्तू शुद्ध आहे आणि ही वस्तू सुखरूप आहे, आनंदरूप आहे. अशा प्रकारची जी विपरीत भावना किंवा विपरीत ज्ञान, या विपरीत ज्ञानालाच काय म्हणतात? अविद्या अशा प्रकारचं म्हणतात. आणि हे विपरीत ज्ञान कोणाच्या ठिकाणी असतंय? जीवाच्या ठिकाणी. दुःख पदार्थाला सुख कोण समजते? जीव. मलिन पदार्थाला शुद्ध कोण मानतंय? अनित्य पदार्थाला नित्य कोण मानतंय? जीव. म्हणजे हे सगळे विपरीत ज्ञान कुठं असतंय? जीवाच्या ठिकाणी असतं. त्यालाच अविद्या म्हणतात. आज काय म्हणतात? अविद्या म्हणतात. ही जीवाच्या ठिकाणी असते. आणि ही अविद्या ब्रह्माच्या ठिकाणी आहे का? नाही. अस्मिता. अस्मिता म्हणजे आत्मा आणि बुद्धी हे वेगवेगळे असताना आत्म्याला आणि बुद्धीला एक मानणं, एक समजणं, याला काय म्हणतात? अस्मिता म्हणतात. आणि आत्म्याला बुद्धीला एक कोण समजते? जीव. म्हणजे अस्मिता कोणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी. ब्रह्माच्या ठिकाणी आहे का? ब्रह्माच्या ठिकाणी अस्मिता नाही. आता पुढचा काय आहे? राग. राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे प्रेम. अनुकूल ज्ञान झालं की ते अनुकूल ज्ञान झाल्यानंतर मनुष्य जीव काय करत असतो? प्रेम. जीव करतो का ब्रह्म करते प्रेम? ब्रह्माने कोणाला प्रेम केलं घालतोय? हा आहे कुणी प्रेम? ब्रह्माचं प्रेमी कुणी नाही. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कुणाविषयीचा राग, प्रेम नाही म्हणजे राग नाही. कारण प्रेमालाच, आसक्तीलाच काय म्हणतात? राग म्हणत असतात. आणि ब्रह्माच्या ठिकाणी हा राग नावाचा क्लेश नाही. मग राग नावाचा क्लेश कोणाच्या ठिकाणी आहे? जीवाच्या ठिकाणी. जीव प्रेम करतो का नाही? जसं प्रेम करतो जीव तसा द्वेष पण करतो का नाही? एखादा व्यक्ती, एखादी वस्तू आपल्याला प्रतिकूल असं वाटलं की त्या व्यक्तीविषयी, त्या वस्तूविषयीचा क्रोध त्याच्या मनात येतो का नाही? अंतःकरणात येतो का नाही जीवाच्या? म्हणजे द्वेष करतो का नाही त्या वस्तूचा? म्हणजे द्वेष कोणाच्या ठिकाणी आहे? ब्रह्माच्या ठिकाणी आहे? ब्रह्माच्या ठिकाणी द्वेष नाही. बरं, पुढचा क्लेश आहे अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे मृत्यूचं भय. मृत्यूच्या भयाला, भीतीला काय म्हणतात? अभिनिवेश म्हणतात. मृत्यूची भीती कुणाला? जीवाला असते? ब्रह्माला. जीवाला आहे. ब्रह्माला आहे का? नाही. म्हणजे अभिनिवेश कुठे आहे? जीवाच्या ठिकाणी. म्हणजे पतंजलीने सांगितलेले जे पंचक्लेश आहेत हे पंचक्लेश जीवाच्या ठिकाणी आहेत, ब्रह्माच्या ठिकाणी नाही. म्हणजे त्याचा अर्थ जीवाचे धर्म आणि ब्रह्माचे धर्म हे विरुद्ध आहेत. कसे? विरुद्ध आहेत. आणि विरोधी धर्म असल्यामुळं
विरुद्ध धर्मवान जीव आणि ब्रह्म असल्यामुळं दोघांचं ऐक्य होणं शक्य नाही, अशा प्रकारची शंका पूर्वपक्षानं केली. इथपर्यंत आलं ना आपलं. आता इथून पुढे बघा. याचप्रमाणे जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहेत. जीव परिच्छिन्न म्हणजे अल्प परिमाण, 3.5 हात आहेत, ते अनंत आहेत. कारण जितकी शरीरे तितके जीव आहेत. सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असं मानलं तरी एका शरीराच्या ठिकाणी एका जीवाला होणारे सुख दुःख सर्व शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या जीवाला होईल. कारण सर्व शरीराच्या ठिकाणी जीव एकच, परंतु एका जीवाचं सुख दुःख सर्वांना होत असल्याचा अनुभव नाही. यावरून प्रतिशरीराच्या ठिकाणी जीव भिन्न आहेत, म्हणून नाना म्हणजे अनंत आहेत असं सिद्ध होतं. ब्रह्म या सर्व धर्माहून निराळा आहे. ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश म्हणजे दुःख नाही, उलट ते आनंद रूप आहे. जीव नाना आहेत म्हणजे जीवाच्या ठिकाणी भेद आहे, ब्रह्माच्या ठिकाणी भेद नाही. बघा जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये काय काय विरोधी धर्म आहे. तर पहिलं सांगितलं की जीवाच्या ठिकाणी क्लेश आहेत आणि ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश नाही. उलट ब्रह्म आनंद स्वरूप, त्याच्या ठिकाणी क्लेश तर नाही, पण ब्रह्म कसं आहे आनंद स्वरूप आहे. म्हणजे जीवाच्या ठिकाणी क्लेश म्हणजे दुःख आणि ब्रह्माच्या ठिकाणी दुःख तर नाही, उलट कसं आहे ते आनंद रूप आहे. म्हणजे विरुद्ध धर्मवान झालं ना. कसं झालं? विरुद्ध धर्मवान झालं. अजून एक काय? अजून एक जीव परिच्छिन्न आहे. जीव कसा आहे? परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे मर्यादित. कसा आहे जीव? मर्यादित आहे. किती आहे जीव? 3.5 हाताचा. तसं जर माणूस हा जीवच आहे ना, माणसाचं मोजमाप केलं तर त्याच्या हाताने तो किती असतो? म्हणजे माझ्या हाताने सगळ्याला बोलायचं नाही, तुम्ही 2.5 हात असतात म्हणून. तर त्याच्या हातानं तो काय असतो? 3.5 हाताचा असतो. म्हणजे 3.5 हातापेक्षा जास्त त्याचं परिमाण आहे का? नाही. 3.5 हात म्हणजे काय झालं का? थोडं झालं, ते अल्प झालं ना. त्याचं परिमाण त्यालाच परिच्छिन्न म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? परिच्छिन्न. मर्यादित आहे ना जीवाचा स्वरूप. कसं आहे? मर्यादित, त्याला परिच्छिन्न अशा प्रकारचं म्हणतात. जीव परिच्छिन्न आहे. आणि ब्रह्म कसं आहे? ब्रह्म परिच्छिन्न आहे काय? 3.5 हाताचं आहे का ब्रह्म? का 3 हाताचं आहे? का 10 हाताचं आहे? हे हातात बीर, त्याला काय हातात बीर, त्याला कायच नाही. ते व्यापक आहे. व्यापक सगळं जग त्यानं व्यापलं आहे. कुणी? ब्रह्माच्या. म्हणजे हे विरोधी धर्म आहेत. कुणाच्या ठिकाणी? जीवाच्या आणि ब्रह्माच्या ठिकाणी. जीव परिच्छिन्न आहे आणि ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. अजून एक काय? अजून एक की जीव आहेत ना, जीव हे अनंत आहेत. विषय समजून घ्या. आनंद बघा पुस्तकात. जीव कसे आहेत? किती जीव? अनंत. अनंत म्हणजे किती? संख्य. इतके जीव आहेत. त्याला मोजमापच नाही, एवढे जीव आहेत. आळंदीतच लोक किती असते सांगा बरं, तुम्हाला सांगता येते का? हा, आळंदीत लोक काय सांगते? आळंदीला जाऊ द्या, आपल्या आश्रमात किती आहेत ते बी तुम्हाला सांगता येणार. हा, सांगायचं सांगा बरं, सांगते. हा, 150 कशाला म्हणतात? 150. आणि 150 पेक्षा जास्त असतं तर काय होईल? म्हणजे आहे का तुम्हाला माहिती? सांगता येत नाही. बरं, जीव शब्दाचा अर्थ फक्त माणसं नाही ना. म्हणजे माणसं जीव आहे, पण जीव म्हणजे फक्त माणसाच आहेत का? नाही.
मग सांगा बरं, त्यात मुंग्या पण आल्या का नाही? सांगा आपल्यात मुंग्या किती आहेत? आज मग मुंग्या किती असतील? चिडकं किती असतील? माशा किती असतील? पाली किती असतील? सांगता येते? सांगता येत नाही. म्हणजे अनंत जीव आहेत, अनंत इतके जीव आहेत. आणि ब्रह्म किती आहेत? त्याच्या दुप्पट किती? ब्रह्म एकच आहे, दुसरं ब्रह्म नाही, एकच ब्रह्म. आणि जीव कसे आहेत? असंख्य जीव आहेत. मग अनंत असलेले जीव एक असलेल्या ब्रह्माशी त्याचं ऐक्य कसं? परिच्छिन्न असलेले जीव त्यांचं व्यापक असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य कसं? अनंत असलेले जीव एक असलेल्या ब्रह्माशी कसं काय ऐक्य? आणि आणखी एक, जीवाच्या ठिकाणी भेद आहे. जीवाच्या ठिकाणी काय आहे? भेद आहे. भेद अनेक प्रकारचे. आता हा जीवच आहे का नाही? आणि हा कोण आहे? तुम्ही जीव. हा ब्रह्म आहे का? हा आपण काय? याच्यात आणि याच्यात भेद आहे का नाही? भेद आहे की नाही? भेद आहे. म्हणजे जीवाच्या ठिकाणी भेद आहे. जीव अनेक भेदाने युक्त आहे. आणि ब्रह्माच्या ठिकाणी भेदच नाही. ब्रह्माच्या ठिकाणी भेद आहे का? नाही. जीवाच्या ठिकाणी भेद आहे का? आहे. आता भेद जो आहे तो 3 प्रकारचा सांगितलेला आहे शास्त्रात. भेदाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. एक आहे स्वगत भेद, दुसरा आहे सजातीय भेद आणि तिसरा आहे विजातीय भेद. हे लक्षात ठेवा. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद असे भेदाचे किती प्रकार आहेत? आणि हा 3 प्रकारचा भेद जीवाच्या ठिकाणी. 3 प्रकारचा भेद कुठे? जीवाच्या ठिकाणी. आणि ह्या 3 पैकी एकही भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही. म्हणजे ब्रह्म 3 भेदानं रहित आहे आणि जीव 3 भेदानं युक्त आहे. मग भेदाने युक्त असलेले जीव भेद रहित असलेल्या ब्रह्माची एक गोष्ट काय होते? अरे असं म्हणतात की लग्नामध्ये पती पत्नी एक होतात. अगोदर ती वेगळी असते, हा वेगळा असतो. असतं पण वेगवेगळे असतात. वेगवेगळे असतात. लग्न झाल्यावर कसं काय एक होतात? कसं काय एक होतात? म्हणजे बघा, लग्न होण्याच्या अगोदर तिचं नाव जे असतं त्या नावापुढं कुणाचं नाव लागतं? बापाचं नाव. आणि बापाच्या नावापुढं बापाचं आडनाव लागतं. म्हणजे तिच्या नावाला आडनाव कुणाचं लागतं? बापाचं आडनाव लागतं. बरोबर आहे का नाही? नाही का नाही? आणि लग्न झाल्यावर कुणाचं नाव आणि कुणाचं आडनाव लागतं? नवऱ्याचं नाव नवऱ्याचं आडनाव लागतं. अगोदर वाघमाऱ्याची पोरगी जर असेल आणि ती जर देशमुखाच्या पोराला दिली, अगोदर ती वाघमारे होती, नंतर काय झाली? ती देशमुख झाली का नाही? कोण झाली ती? देशमुख झाली का नाही? म्हणजे याचा अर्थ काय? ज्याच्यासोबत तिचं लग्न झालं त्याच्यावर नानाची वेगळी राहिली का? आता लग्न झाल्यावर अहो तुम्हाला जमीन किती म्हणल्यानंतर ती बापाची जमीन जेवढी तेवढी सांगते का नवऱ्याची जेवढी तेवढी सांगते? समजा तिच्या बापाला जर 50 एकर जमीन असली आणि हिच्या नवऱ्याला जर 25 एकर जमीन असली, तुम्हाला जमीन किती म्हणजे किती सांगते? 25 एकर सांगेल का नाही? मग ती 25 एकर जमीन तिची एकर हिच्या नवऱ्याची. म्हणजे आणि समजा त्यांना दोघांना एक मुलगा झाला, एक मुलगा झाला आहे, तिला एक मुलगा झाला, ते मुलगा तिचा आहे का त्याचा आहे? असू नका, मी कशासाठी सांगू लागलो तुम्हाला, ऐका, नीट समजून घ्या. ज्या अर्थी लग्न झाल्यानंतर त्याची जमीन ती माझी जमीन म्हणते का नाही? त्याचं घर ते माझं घर म्हणते.
तिला झालेला मुलगा तिचा एकट्याचा नसतो, त्याचा पण असतो. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, लग्न झाल्यानंतर ती त्याच्याहून आता वेगळी राहिलेली नाही, त्याच्या स्वरूप झाली. एवढं कळलं का तुम्हाला? हे पण नाही कळलं. आता त्याच्या स्वरूप झाले का नाही? त्याला सुतक पडल्यावर हे म्हणते तुम्ही बोलीत होती लग्नाला आला का तुम्ही म्हणे आम्हाला सुतक पडलं. मग असं करा, तुम्हाला सुतक पडलं मग तुमच्या मंडळीला पाठवा. असं चालतंय का? का नाही चालत? कारण याला सुतक पडलं तिला पण काय पडतं? कारण ते दोघं काय एकच आहे. लक्षात आलं का? हे दोघं एक आहे. कळलं का नाही? पण मग एक कधी झाले माहितीये का? अगोदर यांचं सगळं जुळलं. अगोदर सगळं जुळावं लागतं तेव्हा एक होता येतं. जर जुळलंच नाही एक होता येईल का? म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, म्हणजे ही 5 वर्षाची आणि हे 50 वर्षाचं जुळलं का? जुळलं का? का नाही जुळलं? कारण वयाचा फरक आला, भेद आला. म्हणजे वय सारखं लागतं, सगळं सारखं समान धर्म असले की मग जुळतं. वय सारखं लागतं. बरं एक गोळी पान आहे आणि हा निस्तर डांबर आहे. हा जुळलं का? म्हणजे खूप सारखं लागतं. बरं ऐका, बामणाच्या कुळातली पोरगी आहे आणि हे धनगराचं पोरगी, जुळलं का? जुळत नाही. धनगराचं पोरग आहे तर मग पोरगी कोणती पाहिजे? बामणाची पोरगी आहे तर पोरग कोणतं पाहिजे? म्हणजे हे सगळं जुळावं लागतं, एक यावं लागतं सगळं. म्हणजे वय, परिस्थिती, कुळ, गोत्र, जात आहे का नाही, वेशभूषा, हे सगळं जुळलं की मग त्यांचं लग्न होतं आणि मग ते दोघं काय होतात? एक. बरोबर आहे का नाही? एक होण्यासाठी समान धर्म लागत असतात, ते जुळावं लागतं सगळं. आणि इथं जीवाचं ब्रह्माचं जुळायलंय का काही? जुळल्यासारखं अंदाज तरी आहे का? एक तर काहीतरी आहे का जुळल्यासारखं? असेल काही जुळालं ना. जीवाच्या ठिकाणी क्लेश आहेत, याच्या ठिकाणी क्लेश नाही, थोडं आनंद उभे. जीव परिच्छिन्न नाही, ते व्यापक आहे. जीव आनंद आहे, ते एकच आहे. जीवाच्या ठिकाणी भेद आहे आणि त्याच्या ठिकाणी भेदच नाही. समजते ना? ब्रह्माच्या ठिकाणी भेद आहे का? हा, ते भेदाचा चालू होता आहे ना. तर आता तो भेद जो आहे तो 3 प्रकारचा आहे. स्वगत भेद, सजत भेद, विजय भेद. स्वगत भेद शब्दाचा अर्थ आहे स्वरूपामध्ये असणारा भेद. काय? स्वरूपामध्ये असणारा भेद. स्वरूपामध्ये भेद म्हणजे आता हाय त्याच्या स्वरूपात जो भेद आहे त्याला काय म्हणतात? स्वगत भेद. त्याच्यात भेद आहे की नाही? कसं काय भेद आहे त्याच्यात? तर त्याचा डोळा वेगळा, त्याची कान वेगळी, त्याचं नाक वेगळं, त्याचं तोंड वेगळं, त्याचा हात वेगळा, त्याचा पाय वेगळा, त्याचं पाठ वेगळी, त्याचं पोट वेगळं. हे सगळं वेगवेगळं आहे की नाही? तुमचं सगळं एकच आहे. ते म्हणजे हे जे घटक आहेत ना, अवयव, सगळे अवयव वेगळे, त्याचं अवयवाचं कार्य सुद्धा वेगळं आहे. समजा हे डोळे, डोळ्याचं काम काय? डोळ्याचं काम कान करतील का? कानाचं काम डोळे करेल का? नाही. म्हणजे डोळे कान काय? हाताचं काम पाय करतील का? पायाचं काम हात करतील का? हाताचं काम काय असते? सकाळी सकाळी असते का नाही? पाय काम करतील का ते? म्हणजे ज्याचं काम ठरलेलं आहे, कोणाचं कुणाला नाही जमत. म्हणजे हा जो भेद आहे आपल्या स्वरूपात भेद आहे.
जीवाच्या स्वरूपात भेद आहे. या भेदाला म्हणतात स्वगत भेद. स्व म्हणजे आपण स्वतः, गत म्हणजे त्याच्या ठिकाणी, स्वतःच्या ठिकाणी जो भेद आहे स्वतःचा, म्हणजे असं अवयवाचा भेद, त्याला काय म्हणतात? स्वगत भेद म्हणतात. स्वगत भेद जीवाच्या ठिकाणी आहे का नाही भेद असा? मग मला सांगा, ब्रह्माच्या ठिकाणी हा भेद आहे का? ब्रह्माच्या ठिकाणी हा स्वगत भेद आहे का? नाही. का नाही? त्याला अवयवच नाही. हा स्वगत भेद कोणाच्या ठिकाणी असतो? ज्याला अवयव आहेत. अवयववान पदार्थ जो आहे, म्हणजे त्याला सावयव म्हणतात. त्याला काय म्हणतात? सावयव. म्हणजे सावयव म्हणजे अवयवासह जो पदार्थ आहे, त्याला अवयव आहे, अशा पदार्थाच्या ठिकाणी काय असतो? स्वगत भेद असतो. मग जीवाला अवयव असतात. मग अवयववान असलेला जीव, त्याच्या ठिकाणी स्वगत भेद आहे. ब्रह्माला काय अवयव आहेत का? ब्रह्माला काय हात आहे का? ब्रह्माला काय पाय आहे का? त्याला काय कान आहे का? त्याला काय नाक आहे का? डोळे काय शिंग बिंग आले का ब्रह्माला? एखादा शिपूट आले हनुमंतासारखं लांबलं तर ब्रह्माला आले शिपूट? कारण शिपूट बी एक अवयवच आहे ना. आले का? काहीच नाही. शिपूट नाही, शिंग नाही, काहीच. कोणाला? ब्रह्माला. जीवाला? जीवाला शिपूट आहे का? नाही. जीवाला शिंग आहेत, शिपूट आहे जीवाला, हात पाय कान नाक सगळे ना. म्हणून जीवाचा ब्रह्माचा अभेद होणं शक्य आहे का? हा? नाही. म्हणजे स्वगत भेद नाही ब्रह्माच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी स्वगत भेद. दुसरा भेद आहे सजातीय भेद. नीट लक्षात घ्या. दुसरा भेद कोणता आहे? सजातीय भेद. सजातीय भेद म्हणजे एका जातीचे दोघं असले की त्यांच्यात जो भेद असतो, त्या भेदाला काय म्हणतात? सजातीय भेद. आता तू माणूस आहे का पक्षी आहे? हा, माणूस. आणि तू एक भाग आहे माणूस आहे ना. म्हणजे तुझी जात कोणती? मनुष्यत्व जात आहे ना तुझ्या ठिकाणी? का पशुत्व आहे? अरे तुझ्या ठिकाणी मनुष्यत्व आहे का पशुत्व आहे? पक्षित्व आहे? काय? मनुष्यत्व आहे. तुझ्या ठिकाणी मनुष्यत्व आहे. म्हणजे दोघांची जात कशी झाली? समान झाली. अलग मनुष्यत्व याच्या ठिकाणी आहे आणि मनुष्यत्व याच्याही ठिकाणी आहे. पण दोघांच्या ठिकाणी जात एक राहायला लागली. कोणती? मनुष्यत्व. म्हणजे दोघांची जात सारखी झाली. पण जात एक असून सुद्धा हे दोघे वेगवेगळे आहेत का? वेगवेगळे आहेत का नाही? मग हे वेगवेगळे, दोघांची जात एक आहे आणि यांच्यात भेद आहे. हा जो भेद आहे, या भेदाला काय म्हणायचं? सजातीय भेद. समान जातीचे जे पदार्थ असतात त्यांच्यात जो भेद असतो, त्या भेदाला काय म्हणतात? सजातीय भेद म्हणतात. समजा वृक्ष आहे, एक आंब्याचा वृक्ष आहे आणि एक चिंचाचा वृक्ष आहे. चिंचाचा बी वृक्षच आहे आणि आंब्याचा पण वृक्षच आहे. चिंचाच्या वृक्षाच्या ठिकाणी हे वृक्षत्वच आहे आणि आंब्याच्या वृक्षाच्या ठिकाणी सुद्धा काय? वृक्षत्व जात दोघांच्या ठिकाणी आहे. आणि दोघांच्या ठिकाणी एक जात एक असून चिंचाचं झाड वेगळे आणि आंब्याचं झाड वेगळे. हा भेद आहे का नाही? मग या भेदाला कोणता भेद म्हणतात? सजातीय भेद म्हणतात. सजातीय भेद. मग तसं जीवाच्या ठिकाणी भेद असतात की नाही? याची जाती वेगळी, त्याची जाती वेगळी, आणि याची जाती वेगळी, याची जाती एक, त्याची जाती एक झाली की नाही? मग एक जात झाली. एका जातीचे जे दोन जीव आहेत लक्षामध्ये, मग त्यांच्यामध्ये हा भेद आहे की नाही? कोणता? सजातीय. मग तसा ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद आहे की नाही? का नाही? त्याचं काय कारण आहे? कारण ब्रह्माच्या ठिकाणी जे ब्रह्मत्व, मग ते ब्रह्मत्व दुसरं कोणाच्या ठिकाणीच नाही. कारण ब्रह्म काय आहे? एकच आहे. जर दुसरं ब्रह्म असतं, अजून दोन चार काय ब्रह्म असते, याच्या ठिकाणी ब्रह्मत्व, त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व, त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व, त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व, म्हणजे ही ब्रह्मत्व ही एक जात तयार झाली असते. काय? ही जात म्हणता आली असते आपल्याला. काय? ही जात. मग ही जात याच्यात राहती, त्याच्यात राहती, त्याच्यात राहती, त्याच्यात राहती.
मग तशी ब्रह्माच्या ठिकाणी पण ती ब्रह्मत्व जात राहते असं म्हणता आलं असतं लक्षामध्ये. पण तसं अनेक ब्रह्म आहेत का? ब्रह्म जर अनेक असते, ऐका, ब्रह्म जर अनेक असते तर मग त्या सगळ्या ब्रह्माच्या ठिकाणी एक ब्रह्मत्व जात राहिली असती का नाही? सगळ्या ब्रह्माच्या ठिकाणी एक ब्रह्मत्व. माणसं अनेक आहेत म्हणून मनुष्यत्व अनेकाच्या ठिकाणी आहे, मनुष्यत्व जात ही अनेकाच्या ठिकाणी असते. कारण जात शब्दाचा अर्थ जी एक असते आणि अनेकात राहत असते त्याला जात म्हणतात. जसं मनुष्यत्व हे एक आहे आणि अनेकात राहते, सगळ्यात पुण्यात मनुष्यत्व राहते की नाही, म्हणून ती जात नाही. तसं ब्राह्मणत्व हे एकच आहे, ब्राह्मणत्व का दोन आहे? एकच आहे, पण अनेक लोकात राहते का नाही ब्राह्मण? अनेक जेवढे ब्राह्मण आहेत सगळे ब्राह्मणत्व त्याच्या ठिकाणी. म्हणजे जात त्यालाच म्हणतात की एक असते अनेकात राहत असते, तिला काय म्हणतात? जात. मग तसं ब्रह्म जर अनेक असते तर मग त्या अनेक ब्रह्मामध्ये काय राहिली असती? ब्रह्मत्व ही जात राहिली असती. मग ब्रह्माच्या ठिकाणी जात आहे म्हणता आलं असतं. पण ब्रह्म एकच आहे. ब्रह्म किती आहे? दुसरं ब्रह्म नाहीच आहे. त्याच्यामुळं ब्रह्मत्व या जातीनं युक्त असं कोणी दुसरं नाहीच आहे. त्याच्यामुळं त्या जातीतला कुणीतरी आहे आणि त्याच्याशी ब्रह्माचा सजातीय भेद आहे असं म्हणता येत नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, कारण त्याच्या जातीचं दुसरं कोणी नाहीच. समजतंय का? जीवाच्या जातीचे दुसरे किती पण जीव आहेत, ब्रह्माच्या जातीचं कोणी दुसरं ब्रह्म नाही, म्हणून त्याचा सजातीय भेद नाही. आज लक्षामध्ये. आता विजातीय भेद, भिन्न जातीतल्या पदार्थाशी जो भेद असतो त्याला काय म्हणतात? विजातीय भेद. मनुष्यत्व आणि वृक्षत्व ह्या दोन भिन्न जाती. म्हणून वृक्षत्व ज्या वृक्षाच्या ठिकाणी राहतं आणि मनुष्यत्व ज्या मनुष्याच्या ठिकाणी राहतं त्या मनुष्याचा त्या वृक्षाचा जो भेद हा कोणता झाला? विजातीय भेद झाला. दोघांच्या ठिकाणी वेगवेगळी जात आहेत, भिन्न जात आहेत आणि त्यांचा भेद आहे. पुन्हा त्या माणसाचा त्या झाडाचा एकच झाड माणूस एकच आहे. हा जो भेद याला काय म्हणतात? विजातीय भेद म्हणतात. मग हा मनुष्याच्या ठिकाणी विजातीय भेद आहे की नाही? माणूस वेगळा, झाड वेगळं, माणूस वेगळा, दगड वेगळा, माणूस वेगळा, पाणी वेगळं, माणूस वेगळा, अमकं वेगळं, तमकं वेगळं. किती कोणाशी भेद आहे त्याचा विजातीय भेद? मग तसं ब्रह्माशी विजातीय भेद आहे की नाही? अरे ब्रह्माशी विजातीय भेद आहे की नाही? लक्षात लागलं का? का बघ नाही? एक ब्रह्म आहे का नाही? मग हे जगत नाही का? हे बिताड नाही का? ब्रह्म म्हणजे बिताड आहे का? बिताड ब्रह्म वेगळे. वेगळं आहे का नाही? ब्रह्माच्या ठिकाणी जी जात आहे ती ह्याच्या ठिकाणी जात आहे का? ह्याच्या ठिकाणी भित्तित्व जात आहे, ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मत्व आहे. म्हणजे विजातीय झालं की नाही? मग ब्रह्माच्या ठिकाणी विजातीय भेद नाही कसं काय म्हणता? अशी शंका येते ना, येते की नाही शंका? तर त्याचं उत्तर असं आहे, ब्रह्माच्या ठिकाणी विजातीय भेद सुद्धा नाही. का भेद नाही? बरं काय सांगा म्हणजे विजातीय काय? म्हणजे जगत आहे, जगातले सगळे पदार्थ ब्रह्म विजातीय आहेत ना. पण असं तुम्हाला म्हणताच येत नाही. का म्हणता येत नाही? कारण हे सगळं जगत ब्रह्मावर आध्यस्त आहे. ब्रह्मावर कसं आहे? आध्यस्त. आणि आध्यस्त वस्तू जी असते का नाही, त्या आध्यस्त वस्तू अधिष्ठानावर वेगळी नसतेच. आध्यस्त वस्तूचा अधिष्ठानावर भेद नसतोच. दोरीवर भासलेला सर्प दोरी वेगळा असतो का? नसतो. समजतंय का? आध्यस्त वस्तू अधिष्ठान स्वरूपच असते. दोरीवर सर्प भासला, त्याच्या अगोदर तिथे सर्प होता का? नव्हता. दोरीचं ज्ञान झालं राहिला का? नाही. पण मध्यंतरी दिसतो का नाही? मग दिसतो का? कुठून आला तिथं? दोरीच्या अज्ञानामुळे निर्माण झालं. आणि दोरीचं ज्ञान झालं गेला कुठं? दोरीतच गेला. कुठे गेला? दोरीतच गेला. म्हणजे दोरीतच गेला, दोरीतूनच आला, दोरीतच गेला. म्हणजे दोरीतून तो वेगळा आहे का? नाही. म्हणजे अध्यस्त वस्तू अधिष्ठानावर वेगळी नसते, तिला वेगळी सत्ता नसते. जगातले सगळे पदार्थ ब्रह्मावर वेगळे नाही.
ब्रह्माशी कुठल्याच पदार्थाचा भेद आहे असं म्हणता येत. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी विजातीय भेद सुद्धा नाही. कोणताच भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही. आणि जीवाच्या ठिकाणी सगळे भेद आहेत. म्हणजे भेदयुक्त जीव भेदरहित असलेल्या ब्रह्माशी एक रूप होतील का? होऊ शकत नाही असं कुणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. आलं लक्षामध्ये? कळलं का? बघा आता सगळं तुम्हाला सांगितलं मी पुढचं. आता फक्त वाचून घ्यायचं. हे पहिल्यापासून घ्यायचं बसून. याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी 5 क्लेश आहे. किती? जीव परिच्छिन्न म्हणजे अल्प परिमाण आहे. जीव परिच्छिन्न आहेत म्हणजे कसे? अल्प परिमाणाचे, मर्यादित आहेत. ते अनंत आहेत. आणि जीव कसे आहेत? अनंत आहेत. कारण जितकी शरीर तितके जीव आहेत. बघा, जेवढे शरीर असतील तेवढे जीव आहे की नाही? सर्व शरीराच्या ठिकाणी एक जीव आहे असं मानलं. अहो असं करा ना, सगळे जीव म्हणजे सर्व शरीर आहेत की नाही, त्या सगळ्या शरीरात एकच जीव माना ना. मग आता इकडे बघा कशी अडचण येते. सगळ्या शरीराचा एक जीव मानला, सगळ्या शरीरात जर एक जीव मानला तर मग याला चिमटा घेतल्यावर सगळ्याची आग व्हायला पाहिजे. कारण सगळ्या शरीरातला जीव कसा आहे? मग सगळ्या जीवात दुःख व्हायला पाहिजे का नाही? मग या कालामुळे झाला की सगळ्याचं ठणकायला पाहिजे. सगळ्या दुःख होतं का? होत नाही. म्हणून सगळ्या शरीरामध्ये वेगवेगळे जीव मानावे लागतात. आणि सगळ्या शरीरामध्ये वेगवेगळे जीव मानले मग ते किती होतात? अनंत होतात. जीव एक मानतात. सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असं मानलं तर एका शरीराच्या ठिकाणी एका जीवाला होणारं सुख दुःख सर्व शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या जीवाला होईल. कारण सर्व शरीराच्या ठिकाणी जीव एकच. परंतु एका जीवाचं सुख दुःख सर्वांना होत असल्याचा अनुभव नाही. आहे का? होतं का सगळ्यांना सुख दुःख? यावरून प्रति शरीराच्या ठिकाणी जीव भिन्न आहे. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जीव कसा आहे? भिन्न आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न असल्यामुळे मग जीव किती झाले? अनंत झाले असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणूनच जीव नाना म्हणजे आनंद आहे. नाना शब्दाचा अर्थ काय? नाही तुम्हाला नाना म्हणजे नानीचे नाना. नाना आहेत म्हणजे अनंत आहेत. अनंत नवळे ना. अनंत आहेत असं सिद्ध होत आहे. आता ब्रह्म या सर्व धर्मांवर निराळा आहे. हे जे जीवाचे सगळे धर्म सांगितले, जीव पंचक्लेशयुक्त आहे, जीव परिच्छिन्न आहे, जीव अनंत आहे, या धर्मावरून ब्रह्म कसं आहे? निराळा म्हणजे वेगळं आहे. म्हणजे जीव काय क्लेशयुक्त नाही, जीव परिच्छिन्न, ब्रह्म क्लेशयुक्त नाही, जीव कसा आहे? परिच्छिन्न नाही. तर ब्रह्म परिच्छिन्न नाही, ते व्यापक आहे. जीव अनंत आहे, ब्रह्म अनंत नाही. ब्रह्म कसं आहे? एकच आहे. एक अनंत ब्रह्म आहेत काय? ब्रह्माच्या ठिकाणी क्लेश म्हणजे दुःख नाही, उलट ते आनंद रूप आहे. जीव नाना आहेत म्हणजे जीवाच्या ठिकाणी भेद आहे, ब्रह्माच्या ठिकाणी भेद नाही. ब्रह्म कसं आहे? स्वगत, सजातीय, विजातीय या तिन्ही भेदांना रहित आहे. भेदाचे 3 प्रकार आहेत. स्वगत, सजातीय, विजातीय या रूपानं भेद 3 प्रकारचा आहे. स्वगत भेद म्हणजे पदार्थाच्या स्वरूपातला भेद. पदार्थाच्या स्वरूपामध्ये जो भेद असतो त्या भेदाला काय म्हणतात? स्वगत भेद म्हणतात. जसा वृक्ष एकच असतो, वृक्षगत किती? परंतु त्याच्या अंतर्गत, एकाच वृक्षाच्या अंतर्गत पत्र, पुष्प, फल इत्यादिकांचा जो भेद तो स्वगत भेद आहे. म्हणजे एकच झाड आहे पण त्याचं खोड वेगळं, त्याच्या फांद्या वेगळ्या, त्याची पानं वेगळी, त्याची फुलं वेगळी, त्याची फळं वेगळी असतं का नाही? सगळे हे सगळं त्याचं वेगवेगळं आहे. याला स्वगत भेद म्हणतात. हा स्वगत भेद सावयव पदार्थात असतो. कोणत्या पदार्थात असतो? सावयव म्हणजे अवयववान पदार्थात असतो. ब्रह्म सावयव नाही,
म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. आता दुसरा भेद कोणता आहे? सजातीय भेद. सजातीय भेद म्हणजे दोन समान जातीय पदार्थाच्या स्वरूपातला भेद. कळलं का? दोन समान जातीचे जे पदार्थ असतात मग त्यांच्या स्वरूपात जो भेद असतो त्या भेदाला काय म्हणतात? सजातीय भेद. जसा एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाशी जो भेद तो वृक्षत्व जातीनं सजातीय भेद आहे. कारण वृक्षत्व जाती दोघांच्या ठिकाणी सारखीच आहे आणि त्यांच्यात भेद असतो. ब्रह्माला सजातीय दुसरं ब्रह्म नाही आहे का? दुसरं सजातीय ब्रह्म नाही. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. आता तिसरा भेद आहे विजातीय भेद. विजातीय भेद म्हणजे दोन भिन्न जातीय पदार्थाच्या स्वरूपातला भेद. जसा वृक्षाचा पाषाणाधिकाशी जो भेद तो कसा झाला? विजातीय भेद झाला. ब्रह्माप्रमाणे पारमार्थिक सत्तावान म्हणजे पारमार्थिक सत्तेत दुसरा पदार्थच नाही आहे का? काही नाही. म्हणून विजातीय भेद नाही. बाकी जे काही आहे सगळं जगात ते पारमार्थिक सत्तेत नाही. ते कसलं आहे? प्रातिभाषिक सत्तेत आहे. ब्रह्महून भिन्न आकाशाची सृष्टी प्रत्यक्ष प्रतीत होत असूनही ती आदिवचनी निमित्त आहे म्हणून त्याची प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणजे सत्ता भिन्न आहे म्हणून सृष्टी ब्रह्माला विजातीय भेद करू शकत नाही. कारण समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. जगाची सत्ता ही प्रातिभाषिक सत्ता आहे. ब्रह्माची सत्ता ही पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये दुसरा कुठला पदार्थच नाही म्हणून पारमार्थिक सत्तेतून ब्रह्माशी विजातीय भेद सुद्धा नाही. या प्रकारे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित ब्रह्म एक आहे. यावरील विवेचनावरून खाली दिल्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये परस्पर विरोधी धर्म आहे. कळलं का? जीवामध्ये ब्रह्मामध्ये काय परस्पर विरोधी धर्म आहेत. कोणते कोणते विरोधी धर्म आहेत बघा. जीवाचे धर्म क्लेश आहे ना, क्लेश आहे का नाही? क्लेशयुक्त जीव आहे. तर ब्रह्मावर आरोपित असलेले धर्म क्लेश. ब्रह्म कसं आहे? क्लेशमुक्त आहे. जीवाचे धर्म जीव अनंत आहे, ब्रह्म एक आहे. जीव भेदयुक्त आहे, ब्रह्म भेदरहित आहे. आणि जीव परिच्छिन्न आहे तर ब्रह्म कसं आहे? व्यापक अशा प्रकारचा आहे. या प्रकारे जीव ब्रह्माच्या ठिकाणी परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असताना त्यांचं ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे हे म्हणणं संभवत नाही. कळलं? हे म्हणणं संभवत नाही. जीवाचे ब्रह्माचे धर्म सगळे विरोधी धर्म आहेत आणि विरोधी धर्म असताना त्याला लोकांचं ऐक्य आहे असं जे म्हणतात हे वेदांती हे त्यांचं म्हणणं संभवत नाही. बरं झालं?